मिठाचा खडा, कबाब में हड्डी, नासका आंबा, जेवणातला केस, दुधावरची माशी यांना समानार्थी शब्द म्हणजे लोचन मजनू. आज तो पुन्हा एकदा त्याचं कार्य संपन्न करायला येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. माहोल म्हणजे अगदी सुंदरच केलेला आहात. थँक्यू थँक्यू. प्रवास कसा झाला? अप्रतिम अप्रतिम प्रवास झाला. लांब आहे, थोडं शहरापासून लांब आहे, पण हा प्रवास छान झाला. काय हवी? हो ना हो ना हो ना. नाही पण राजपूत साहेब, राजपूत साहेब तुम्ही म्हणजे काय करू मी तुमचं? म्हणजे घंटावाडी सारख्या एवढ्या दुर्गम गावात तुम्ही हिवाळी महोत्सवात आमचा कार्यक्रम ठेवलाय. म्हणजे आम्हा दोघांचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी तुमचे शतशः आभार. आय शुड थँक्यू सर. नाही नाही नाही, तुम्ही आमचा मान वाढवलेला आहे राजपूत साहेब. काय हवी? हो ना हो ना हो ना. थँक्यू थँक्यू. आम्ही इथे तुमच्या गावात आलो आणि आज आमचा 501वा प्रयोग होणार आहे. मला अतिशय आनंद होतो. तुमचा 501वा प्रयोग आहे? हो ना हो ना हो ना. म्हणजे 500वा प्रयोग झाला? कुठे झाला? ऍक्च्युली आम्ही आमचा 500वा प्रयोग आमच्याच घरात बेडरूम मध्ये दारा खिडक्या घट्ट बंद करून एका कोपऱ्यात कॉट खाली उरकून टाकला. घरात कॉट खाली गेला? हो ना. हो का? का? मनोमिलन. काय झालं? मनोमिलन का? इथे नाही. मनोमिलन इथे नाही. काय झालं? नाही काही नाही. कारण एकच थुक्रटपणाच्या शेणात लोळणारा, लपलप करणारा, वळणारा, घाणेरडा, गलिच्छ, गोचिड, लोचन मजनू. मनोमिलन. मला स्वतःला मनोमिलन. तू गोळी घे. डॉक्टरला बोलवू का मी? नाही नाही, पाणी घेता का सर? आमच्याकडे गोळ्या आहेत. काय त्याची जरा मनस्थिती बरी नाहीये म्हणून. पण कार्यक्रम करतील ना? कार्यक्रम उत्तम होणार. उत्तम. बरं वाटतंय. पाणी घे पाणी घे. अशीच गोळी गिळलीस की काय? पाणी घे. मॅडम सॉरी, पण तुम्ही जे काय घरी कॉटच्या खाली केलं ना, त्याला मी कार्यक्रम मानत नाही. नाही आता झालं. नाही अहो, 500वा प्रयोग दणक्यात झाला पाहिजे. आजचा तुमचा 500वा प्रयोग असेल असं मी जाहीर करणार आहे. प्लीज प्लीज नाही म्हणू नका. आणि सर तुम्ही 2-4 निवेदक सांगितले होते, आलेच सगळे. मी एकाला कोणाला नाही नाही, एकाला नाही. तुम्ही साधारण मराठी बोलणारा रेडा जरी आणून दिलात ना निवेदक म्हणून तरी तो मी स्वीकारीन, पण एकाला पाठवू नका. 4 पाठवा, आम्ही निवडू. अरे हरकत नाही. रिस्कच नाही घ्यायची. मेरी को त्याचं धगधग होरेला आहे. हे बघ, शांत राहा. आपला कार्यक्रम होणं महत्वाचं आहे. शांतपणे आपल्याला. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. या या आले का सगळे? अरे आरामात 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 या. इकडे इकडे हे आहेत. अरे त्यांना बघू द्या. आडा ना ते. नाही असू दे असू दे. अवीट, मला वाटतं ते जे आजोबा आहेत त्यांना आपण निवडू. अरे पण आजोबा आहेत ते, आजोबांना कसं आपण निवेदन करायला सांगणार? राहू दे. बघ, ह्या तिघांमध्ये तो कुठेही असू शकतो. लोचन मजनू. आजोबा आहेत ते, म्हातारे आहेत, म्हाताऱ्यांमध्ये असणं शक्यच नाही. हो ना हो ना हो ना. एक वेगळं मी हे लावलेलं आहे. यांना आपण पाठवू. त्यांच्या खोकत खोकत का होईना कार्यक्रम तर पुढे जाईल. शेवा कार्यक्रम आज होणार. तू सांग. दादा तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. या तुम्ही प्लीज. हे नको. हे नको. आजोबा आम्हाला चाल. हे चालतील. हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार आजोबा. नमस्कार. कसं आहे बाबासा? बरे न हो. शेतात काम करून सणाने बेताक बोला काय 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 हजर रे बोबे. घ्या बाले बाले लाडहारा बहाली. मनोमिलन. कुठली मनोमिलन हे इथलं ग्रामीण वाटत नाहीये. हे इथलं काय कुठलंच ग्रामीण वाटत नाही. आजोबा निवेदन करू का गाली? आजोबा निवेदन करायचं असेल तर घोंगडी काढावी लागेल की असं नाही करायचं लहान मुलांसारखं. थंडी हाय बा. आपण कमी करायला सांगू. थंडी हाय. पस्तावाल रे भाई. पस्तावाल हे भाई. काय झालं अभी? काय झालं? आयोजक लवकर या. कुठे गेला? काय
झालं काय हे झालं? नको आम्हाला, हे नको, दुसरे ते कोणी आणा, आम्हाला हे नको. अरे मॅडम ते गेलेत आता हे यांच्यावरच भागवा प्लीज. अहो, पण- मॅडम मी तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण केल्या की नाही? पूर्ण पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे ना? अहो, प्रेक्षक ताटकळले, कार्यक्रम सुरू करा आता प्लीज. मी थांबलोय तिथे, हा? चिडू नका, हा, कार्यक्रम please, करतो please. आम्ही, करतो कार्यक्रम. तो आला तो आला रे, आला. माझं नशीब बघा, माझं नशीब बघा. आला रे, आला रे. मला शिकलोय चांगलाच धडा, माझ्या पापाचा भरलाय घडा. मनोमिलन शांत हो. मनोमिलन गोळी घे, तू माझं शांत अ हो. माझं ब माझं क माझं ट. माझ्या शेतात पिकली वांगी, यांनी चेचली माझी नांगी. शांत हो. गोळी घे. कुठे गोळ्या आजच्या करून पाडून टाकलेस गोळ्या. घे गोळी घे, पाणी घे. तुम्हाला दिसतोय, मलाही दिसतोय, मला दिसतो आलाय. मलाही दिसतोय. मला बुबू वाटत, शांत शांत गोळी घे. मला बुबू वाटत. शांत. तिसरी गोळी आहे दिवसातली. घे घे, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. गोळी घे. मी त्यांच्याशी बोलते, मी बोलते, तू शांत राहा. हा? गोळी घे, शांत. नमस्कार, कसे आहात? लोचनजी एक विचारू, हम्म. का आमच्याच मागे का? गुरुच्या मागे एक शिष्य जातो, तुम्ही कसे विचारता का म्हणून? असं नाही विचारायचं. त्याची अवस्था बघा. त्याला ना रात्री स्वप्न पडतात तुमची आणि तो माझा गळा दाबतो. हो एक मनोमी शांत शांत. कार्यक्रम करायचा आहे. काय करू? सेकंड मी ओपिनियन लोटांगण घालते. नाही 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 तुम्ही- हे असं अहो, नाही. उठा. असं नाही करायचं तुम्ही. माझं देव आहे ते. मी त्यांच्या पाया पडतो पाहिजे तर मी त्यांच्या पाया पडतो. शांत. टेन्शन घेऊ नका. हे बघा, आजचा 500वा प्रयोग नीट होणार, माझं वचन आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, खरी मध्ये सांगतो मी. ठीक आहे. नीट बस, काही टेन्शन नाहीये. हे बघा, आज गुलाबी थंडीची सदाबहार गाणी हो, हो, आहेत, हो. लक्षात ठेवा. याचं आणि घेऊ सुरू नका. करूया हो, हो, कार्यक्रम. हो. मनोमिलन, मी बोलले त्यांच्याशी. अरे, थंडीची गाणी. कर्टन द्या प्लीज. स्माइल. आमिरजी. वा. नमस्कार, स्वागत आहे रसिको. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू उसका सत्यचित सत्तोद्दर. सत्यशील सरपोतदार. रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार. रसिको, रसिको, आज तुम्ही इकडे आलेलात, मला फार आनंद झालेला. रसिको, रसिको, हळू आज- बोल रे. होय, हळू बोलतो. रसिको, आज यांची ओळख करून द्यायची काय गरज आहे रसिको? फार मोठे कलावंत इकडे आपल्या बाजूला बसलेले आहेत. तर आपल्या बाजूला हे बसलेले आहेत, मिलेले मनोमिलन. बसलेले आहेत. आणि इथे त्यांच्या शेजारी पिचकारीच्या अंतरावर बसलेले आहेत रसिको चिवट पोपटिणी. अविट रागिणी, चिवट पोपटिणी म्हणाल? मी काय इथे आल्यापासून एटू 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 असं बोलतेय का? अवीट, बापरे बाप. अवीट, ह्याला आवर नाही तर मला आवर, नाही तर माझ्यातूनच खूनच होईल. हळू बोल, समोर तू नका ना लोचनजी, का आगी कार्यक्रमाच्या भल्यासाठी मी करतो. नका नका भलं करू. वाईट झाला कार्यक्रम तरी चालेल, बोलू नका. नाही, नाही. सुरू करा हो, सुरू पटापटा करतो. गाणी. रसिको, हम मूल मुद्दे को हाथ घालते हैं रसिको. बर. क्या है ठंडी रसिको? स्माइल कर. रसिको, क्या है ठंडी? क्या है? क्या है? निसर्गाने आपल्याला क्या है ठंडी रसिको, क्या है ठंडी रसिको. राउंड राउंड प्रश्न हमारे का सामने आता है, क्या है ठंडी? अरे काल तू मस्त घातली होती रसिको, ये ठंडी है, वो बंडी है रसिको. राउंड राउंड प्रश्न उड़ता है, ठंडी क्या है रसिको? माझी कोंबडी तर कुंतून कुंतून टाकते, वो अंडी है रसिको. वो अंडी है रसिको, ठंडी नहीं है. ए चला ब्रेक ओवर. ये ठंडी है रसिको, ये प्रियंका हंडी है रसिको. आमचे असिस्टंट डिरेक्टर रसिको प्रियंका हंडी. स्वतःचा नाश्ता झाला की ब्रेक ओव्हर करते, बाकीचे गेले उडत. आणि मग आज जाऊन सांगते मी तर गेलं होतं ना वर्षी झाला म्हणून रसिको. ये थंडी है रसिको? नहीं रसिको. तो ठंडी क्या है? क्या है हिवाळा? क्या है हिवाळा?
ये हिवाळ्या रसिको, ये कावळा आहे रसिको. ये हिवाळ्या रसिको नहीं, ये बालिश अभिनय है रसिको. राम प्रश्न हमका सामने ये आता है कि क्या है ठंडी. कोई मैं को आके मांडी को कान में सांगेंगे, कान में दड़ा पर के तो ऐसा नाक करके सांगेंगे. अरे गप रे, काय बोलताय रे? कान में मांडी को गळा काय करतोय रे? दडा पडल्यावर आपण गप्पा बस अरे नाही कर ना मी एवढं चिडण्यासारखं काय, मी कार्यक्रमाच्या भल्यासाठीच करतो. नको ना करूस भलं बाबा, नको करूस. एक शब्द त्याला सांग, शब्द नको बोलूस म्हणून. तुम्ही नका बोलू. तू कार्यक्रम सुरू कर ना. नमस्कार रसिका हो, नमस्कार. नमस्कार हाड, नमस्कार. नमस्कार रसिका हो. खूप सुंदर थंडी पडलेली आहे. थंडीला आपण गुलाबी थंडी का बरं म्हणतो? कारण ही थंडी आपल्याला पहिल्या प्रेमाची जाणीव करून देते, पालवी फुलवते. हो ना. यांचं ठरेपर्यंत एक अतिशय सुंदर किस्सा आहे. तुम्हाला तू नको किस्सा सांगूस. तुम्ही आता काय सांगितलं, निवेदन कर, मी निवेदन करतो. माझं काम मी करतो, तुमचं तोपर्यंत आटपून घ्या गोळी बिळी खायची. रसिको, यांची गोळी होईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा आहे रसिको. ते मोठी लोक असतात, ते आपल्याला जीवनाचा सार सांगून जातात. अतिशय सुंदर किस्सा रसिको. थंडीचा दिवस होते, नीट ऐकायला. शाहीर लुधियानवी. शाहीर नाही, साहिर लुधियानी. शाहीर रसिको हो, मोठी माणसं असतात, ती आपल्याला फार मोठे काही संदेश देऊन जातात. बर. थंडी होती, साहिर लुधियानवी बसले होते, समोर सिक्युरिटी होती आणि समोरून HD बर्मन आले. रसिको, कशी मोठी माणसं असतात, आपल्याला नकळतपणे संदेश देऊन जातात. HD बर्मन म्हणाले साहिर लुधियानजीना, सिक्युरिटी देता वर. साहिर लुधियान म्हणाले जी हाँ. असे मोठे किस्से असतात रसिको, जे आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात. काय आहे ह्या जीवनाचं सार? काय आहे ह्या जीवनाचं सार? काय आहे मला सांग. लुरिया आले. अरे वा, शेकोटी मस्त. काय आहे ह्या जीवनाचं सार? जीवनाचं सार हेच आहे की उद्या थंडी पडली की शेकोटी लावायची. हे मला कळलं या गाण्यातून.